पिंजऱ्यातला बाप. जगात प्रत्येक माणूस स्वातंत्र्याची आस धरून जगत असतो. पण कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होते की माणूस जिवंत असूनही पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा होतो. हा पिंजरा लोखंडाचा नसतो, तो असतो जबाबदाऱ्यांचा, अपेक्षांचा आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या मुलांच्या वागण्याचा. बाप म्हणजे घराचा आधारस्तंभ. आयुष्यभर कष्ट करून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तो आपल्या कुटुंबासाठी जगत असतो. लहानपणी मुलांच्या प्रत्येक हसण्यात त्याला आनंद दिसतो. त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तो स्वतःचे स्वप्न विसरतो. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसे तेच बाप हळूहळू एकटे पडतात. ज्या घरासाठी त्याने आयुष्य घालवले त्याच घरात कधीकधी त्याला परका असल्यासारखे वाटते. त्याच्या मताला किंमत राहत नाही, त्याच्या अनुभवाला महत्त्व दिले जात नाही. तो काही बोलू इच्छितो, पण शब्द ओठांवरच अडकतात. तो घरात असतो, पण त्याचे अस्तित्व जणू कुणालाच जाणवत नाही. हीच ती अवस्था, पिंजऱ्यातला बाप. हा पिंजरा कोणीतरी मुद्दाम तयार केलेला नसतो, तो हळूहळू तयार होतो. दुर्लक्षातून, व्यस्ततेतून आणि नात्यांमधील अंतरातून. मुलं त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात आणि बाप मात्र शांतपणे त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत राहतो. तो तक्रार करत नाही, कारण त्याचे प्रेम निस्वार्थ असते. पण आपण हे विसरू नये की बापही माणूस आहे. त्यालाही भावना आहेत, त्यालाही आपुलकीची गरज आहे. त्यालाही कोणीतरी प्रेमाने विचारावं, बाबा तुम्ही कसे आहात. एवढाच प्रश्न त्याच्या मनातील पिंजऱ्याचे दरवाजे उघडू शकतो. आज गरज आहे ती या पिंजऱ्याला तोडण्याची, आपल्या बापाला वेळ देण्याची, त्याच्या अनुभवाला मान देण्याची आणि त्याला हे जाणवून देण्याची की तो अजूनही आपल्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा आहे.